आता आपण या ठिकाणी पॅसेज वाचूया, त्यातल्या ॲक्टिव्हिटी समोर आहेत, त्या ॲक्टिव्हिटी आपण करूया. सो आय विल रीड आउट द पॅसेज. यू पे अटेन्शन इन द टेक्स्टबुक. 2.4 An epitome of courage. पेज नंबर 64. इन स्पाइट ऑफ बेईंग पासून शेवटपर्यंत. इन स्पाइट ऑफ बेईंग कन्सिडर आईन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स. आईन्स्टाईन्स इक्वल, आपल्याला उत्तर सापडले, जे सापडलं ते आपण अंडरलाईन करूया. इन स्पाइट ऑफ बेईंग कन्सिडर आईन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन, अ सिम्पल, डाउन टू द अर्थ. He has authored many books dealing with his awesome ideas, keeping in a layman in mind. Layman means ordinary man. His writing is full of wit and humor. His style is so lucid that non-scientists can also understand him. His book, A Brief History of Time, is one of the best-selling books of our times. On being asked how he feels about having the dreadful ALS, Dr. Hawking, the quintessence of the optimism and hope, says, not very different from the rest. I try and lead as normal as a life as possible, and not think about my condition or regret that things it prevents me for doing which are not many. Dr. Hawking firmly believes that in the next millennium, science will discover the core secrets of the universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise. Like Dr. Hawking, there are many people who display exemplary courage in their lives. Let us salute all those brave people who, in spite of being disabled, strive to do their best. So it is a very nice. This passage has given about Dr. Hawking, his qualities. At the same time, at the last, the writer has given some examples that other great personalities are also like this, though they were physically disabled. जरी ते त्यांना अपंगत्व होतो फिजिकली, तरी सुद्धा they have done their best. So it was a very good example. I will read out the passage. So understood the passage? आता ॲक्टिव्हिटी आपण सुरुवातीला वाचल्या होत्या. ह्या पॅसेज ज्यावेळेस आपण वाचलाय त्यावेळेस ते आपण मार्क पण करून ठेवल्यात, आणि त्यामुळे सगळ्याच मार्क झाले असतील असं नाही, कदाचित काही जास्त पण मार्क झाले असतील. आता आपण काय करूया, या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज करूया, बघूया आपल्याला जमतंय का ते. वी विल सी दिस. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्ह दॅट. आपल्याला थर्ड पॅसेजच्या सुरुवातीलाच उत्तर मिळालं होतं बघा. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्ह इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट ऑफ द युनिवर्स. व्हेरी गुड. अंडरस्टूड. सो राईट दिस आन्सर हिअर. हे जे उत्तर आहे ते उत्तर या ठिकाणी लिहा आणि काय करा, अंडरलाईन करा. ओके, गो टू नेक्स्ट वन. सेकंड इज स्टाईल ऑफ हिज रायटिंग. आपण पाहिलंय पहिल्या पॅरेग्राफमध्ये, हिज स्टाईल इज सो लुसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. सो राईट डाऊन, हिज स्टाईल ऑफ रायटिंग इज सो लुसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम, आणि ते अंडरलाईन करा. पुढे जाऊया. डॉक्टर हॉकिंग इज कन्सिडर्ड इक्वल टू. मी सुरुवातीच्याच ओळीमध्ये या ठिकाणी सांगितलं होतं, मी पॅसेजच्या सुरुवातीच्याच लाईनमध्ये उत्तर सांगितलं होतं की इन स्पाइट ऑफ बेईंग कन्सिडर्ड आईन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स. कोणाच्या बाबतीत कन्सिडर्ड इक्वल केलं होतं, आईन्स्टाईनच्या बाबतीत. सो राईट, इक्वल टू डॉक्टर हॉकिंग इज कन्सिडर्ड इक्वल टू आईन्स्टाईन. व्हेरी गुड. सो आईन्स्टाईन लिहा आणि अंडरलाईन करा. Go to next one. One of the most selling book in our times. Which is one of the most selling book? Yes, A Brief History of Times. So write down A Brief History of Times and underline it. Is that clear? So it is a very easy one. Go to next one. आताच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत, A2 ॲक्टिव्हिटी क्वालिटीज ऑफ हॉकिंग्स. आता सगळ्या आपण पॅसेजमध्ये शोधत नाही बसणार. पॅसेज सुरुवातीला एकदाच वाचताना आपण अंडरलाईन करून ठेवलेल्या होत्या. बघू आपल्याला जमत आहे काय.
Okay, the qualities of Dr. Hawking. In spite of being considered Einstein's equal in intelligence, so intelligent, या qualities झाल्या intelligent, then Dr. Hawking is a very humble man, humble. So intelligent, then humble, त्याच्या पुढेच दिलाय simple, simple, then down to the earth, या ठिकाणी लिहा down to the earth. अजून पुढे या ठिकाणी काय म्हटलंय, त्याचबरोबर ऑथर्ड मेनी बुक्स, इट मीन्स रायटर, ही पण एक क्वालिटीज आपल्याला या ठिकाणी त्यांची लिहिता येईल. फर्मली बिलीव्स, ही पण आपल्याला या ठिकाणी क्वालिटी आपल्याला लिहिता येईल. तर अशा ज्या क्वालिटी आहेत, इथं 4 विचार आहेत, तर आपण 4 किंवा 5 या ठिकाणी दिल्यात, त्याच आपल्याला फक्त शोधून ती ॲक्टिव्हिटी करायची होती की या ठिकाणी काय इंटेलिजंट, हंबल, सिम्पल अँड डाऊन टू द अर्थ, त्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी लिहायच्या होत्या आणि ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची होती. खूप सोपं. पुढे जाऊया आपण A3 ॲक्टिव्हिटी, मॅच द पेअर्स. लेमॅन प्रोव्हाइडिंग अन एक्झाम्पल, देन क्युटेन्सन्स, देन ऑप्टिमिझम अँड एक्झाम्पलरी. हे लेमॅन आणि क्युटेन्सन्स याच्यामध्ये शब्द आलेले होते, पण आपल्याला ते थोडंसं किचकट वाटतंय. आपण या ठिकाणी बघितलं पण होतं आधी. आता मी सुरुवातीलाच बोललो होतो का ह्या ॲक्टिव्हिटी करताना जे सोपं आहे तिकडे जाऊया. आता ऑप्टिमिझम मीन्स वॉट, ऑप्टिमिस्टिक पर्सन. ऑप्टिमिझम मीन्स वॉट, ऑप्टिमिस्टिक पर्सन. ऑप्टिमिस्टिक मीन्स वॉट, पॉझिटिव्ह पर्सन, होपफुल पर्सन, आशावादी माणूस. बघू आपल्याला कुठं काही सापडते का. ऑप्टिमिझम शब्द गेलाय म्हणून आपण ऑप्टिमिझमकडे आलो. लेमॅन आणि क्युटेन्सन शब्द गेलेत पण नीट आपल्या जास्त परिचयाचे नाही. मग ऑप्टिमिस्टिकमध्ये ऑप्टिमिझम, प्रोव्हाइडिंग अन एक्झाम्पल, पॉझिटिव्ह बिलीफ, परफेक्ट, येस पॉझिटिव्ह बिलीफ. मग ही आपल्याला उत्तर मिळालंय, ऑप्टिमिझम, पॉझिटिव्ह बिलीफ. एक उत्तर आपलं कन्फर्म झालं. पुढे जाऊया. लेमॅन, क्युटेन्सन्स, ऑप्टिमिझम, एक्झॅम्पलरी. एक्झॅम्पलरी, एक्झाम्पल, सो प्रोव्हाइडिंग अन एक्झाम्पल. दुसरे आपल्याला एक्झॅम्पलरी, एक्झाम्पल, दुसरे उत्तर आपल्याला मिळालं. म्हणजे 50% आपला वर्कलोड कमी झाला. आता राहिले फक्त 2च, लेमॅन, क्युटेन्सन्स, आणि उत्तर आहेत अ परफेक्ट, एक्झाम्पल अँड ऑर्डिनरी पर्सन. आणि इथं बघू आता पॅशन आपल्याला ते संदर्भ नीट लागतोय का. ओके. In spite of being considered Einstein's equal, a simple, down-to-the-earth man, he has authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. Layman म्हणजे कसा माणूस असेल लेमॅन. लेमॅन म्हटल्यानंतर अ परफेक्ट एक्झाम्पल येईल का अन ऑर्डिनरी पर्सन येईल. व्हॉट विल कम, करेक्ट, अन ऑर्डिनरी पर्सन. सो लेमॅन अँड ऑर्डिनरी पर्सन. आणि राहिले क्युटेन्सन्स, त्याचा आपल्याला नीट अर्थ लक्षात नव्हता आला तरी सुद्धा क्युटेन्सन्स अ परफेक्ट एक्झाम्पल किंवा क्युटेन्सन्सचं इथंही नीट आपल्याला कळतंय. बघा आपण जाऊया तिथं सेकंड पॅराग्राफमध्ये. ऑन बेईंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS Dr. Hawking, the quintessence of optimism and hope. He is the quintessence of means what? Perfect example. हे आपण सुरुवातीला जर क्विटेन्सन लेमॅन बघत गेलो असतो तर कदाचित आपल्याला उत्तर नीट लक्षात आलं नसतं. पॅसेजचा आधार घेऊन आपल्याला शोधायला सोपं गेलंय, पण आपण काय केलंय, सुरुवातीचं जे सिम्पल वन आहे ते सिम्पल वन केलं. कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी मॅच द पेअर्स असतील, त्या सीन पॅसेजमध्ये असो, अनसीन पॅसेजमधले असो, तो क्वेश्चन नंबर A2 मध्ये असो की A3 मध्ये असो किंवा A4 मध्ये असो. माय डिअर चिल्ड्रन, डू वन थिंग. फर्स्ट ऑफ ऑल गो टू द सिम्पल वन and then think about rest of the 2 hard one. Is that clear? So now go to the next question, question number 4. What is question number 4? आता पॅसेजची याच्यात जास्त गरज नाही, आपल्याला डायरेक्ट ती ॲक्टिव्हिटी वाचायची आणि व्यवस्थित पद्धतीने करायची. क्वेश्चन नंबर A4 काय होता, सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स, रीराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ. दिस इज द एक्झाम. त्यांनी म्हटलंय रीराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ. त्यांनी सुरुवात दिली द कोर सिक्रेट्स आणि वाक्य पूर्ण करायला सांगितलं. त्यांना फक्त असं ज्यावेळेस वाक्य येईल, बोर्डाने काय केलं आत्ता की ग्रामरचा जास्त पार्ट ठेवला नाही. जो काही ग्रामरचा पार्ट जो ठेवला आहे तोही पण ते विचारत नाही आहे की तुम्ही चेंज द व्हॉइस का, ते विचारत नाही तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट का. काय करतात, दिस इज द एक्झाम्पल ऑफ चेंज द व्हॉइस. अँड रिगार्डिंग द चेंज द व्हॉइस काय असं ज्यावेळेस येईल रीराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की काय असणार आहे ते 100% ते चेंज द व्हॉइस. आणि चेंज द व्हॉइस आपण शिकलेलो. काय शिकलो चेंज द व्हॉइसमध्ये? चेंज द व्हॉइसमध्ये आपण चेंज द व्हॉइसमध्ये आपल्याला खूप 24-25 ग्रामरच्या पुस्तकात नियम सापडले. वी आर नॉट गोइंग टू डू लाईक दॅट.
देर इज ओनली वन रूल. एकच नियम आपण लक्षात ठेवूया, कुठलंही आपल्याला वाक्य आलं तरी बदलवता येईल ते. वेन वी चेंज ॲक्टिव्ह व्हॉइस इन टू पॅसिव्ह व्हॉइस, ज्यावेळेस ॲक्टिव्ह व्हॉइसचा आपण पॅसिव्ह व्हॉइस करतो, ॲट दॅट टाईम डू ओनली वन थिंग, डोंट चेंज द टेन्स अँड यूज PPC. PPC मीन्स पास्ट पार्टिसिपल अँड पास्ट पार्टिसिपल मीन्स थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. किंवा आपण काय करूया, टेन्स पण नीट कळालं नाही सर, आम्हाला काळ पण नीट लक्षात नाही आलं, तर कसं करूया, खूप सोपं. जसं वाक्य वरती दिलं आहे तसंच खाली आपण करूया. ऑब्जेक्ट टेक द प्लेस ऑफ सब्जेक्ट, सब्जेक्ट टेक द प्लेस ऑफ ऑब्जेक्ट, याची तुम्हाला कल्पना आहे. आपण डायरेक्ट काय करूया, वर्बकडे जाऊया. वर्ब काय दिलं आहे, सायन्स विल डिस्कवर. डिस्कवर हे वर्ब आहे, मग डिस्कवरचं तिसरं रूप काय होईल, डिस्कवर्ड. मग आपण काय करूया, या ठिकाणी डिस्कवर्ड लिहूया. डिस्कवर्ड लिहिलं, वरती दिलाय सायन्स, तो सब्जेक्ट आपण खाली घेऊया. जसं वरती दिलंय तसंच करूया आपण. मग सायन्सच्या ऐवजी आलं द कोर सिक्रेट्स, विल हा असं येईल, द कोर सिक्रेट्स विल. आपलं डिस्कवर होतं तर आपलं इथं डिस्कवर आता राहिलेलं नाही. ते डिस्कवर कुठे गेलंय, थर्ड फॉर्म ऑफ द वर्बला गेलाय. मग ते डिस्कवरचं डिस्कवर्ड झालंय, आपल्याकडे वर्ब नाहीये. मग कोणतं वर्ब घेणार आपण या ठिकाणी, बी. व्हेरी गुड, बी. मग कसं होईल आपलं वाक्य या ठिकाणी आपण पाहूया. द कोर सिक्रेट्स विल बी डिस्कवर्ड द युनिवर्स बाय द सायन्स. इथं असं म्हटलं होतं का सायन्स हे कोर सिक्रेट डिस्कवर करेल, आणि आता आपल्याला असं म्हणायचं आहे का हे कोर सिक्रेट सायन्सकडनं डिस्कवर होतील इन फ्युचर, होतील. इट्स अ व्हेरी सिम्पल वन. द कोर सिक्रेट्स विल बी डिस्कवर्ड द युनिवर्स बाय द सायन्स or by science. So it's a very easy one. या ठिकाणी A5 क्वेश्चन या ठिकाणी आहे. अँड A5 क्वेश्चन इज द ॲक्च्युली A5 क्वेश्चन इज या ठिकाणी A5 पण क्वेश्चन त्याचं जे काय आहे ते पॅसेजमध्ये त्याचा आन्सर नाही, आणि क्वेश्चन या ठिकाणी A5 विचारलेला आहे. काय क्वेश्चन या ठिकाणी विचारला आहे, इफ यू हॅव ॲन अपॉर्च्युनिटी टू डू द करिअर इन सायन्स, विच स्ट्रीम विल यू यूज अँड वाय. विच स्ट्रीम इज विच साईड, किंवा विच स्पेशल सब्जेक्ट विल यू यूज. जर तुम्हाला सायन्समध्ये करिअर करण्याची अपॉर्च्युनिटी आली तर तुम्ही कोणत्या सब्जेक्टमध्ये करिअर करा अँड व्हाय. यू हॅव गिवन एन अपॉर्च्युनिटी, यू हॅव गिवन दॅट फ्रीडम. आपण सुरुवातीला चर्चा केली, पर्सनल रिस्पॉन्स, तुमचं स्वतःचं मत, ओन थिंकिंग, तुमची थिंकिंग कॅपॅसिटी या ठिकाणी किती डेव्हलप झाली ते या ठिकाणी चेक करता येईल. म्हणून उत्तर कसं लिहिता येईल, इफ आय हॅव, यू हॅवचं काय होईल, आय हॅव. इफ आणि 3 ते 4 ओळीमध्ये मस्त आपण लाईन्समध्ये उत्तर लिहूया. यू पीपल विल राईट, इफ आय हॅव ॲन अपॉर्च्युनिटी टू डू द करिअर इन सायन्स, आय वूड लाईक टू टेक द सब्जेक्ट फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, in biology, botany, zoology, microbiology. There are many options. Suppose you are talking about physics. If I have an opportunity, I will take the subject physics in science. Why? If the question is asked with why, its answer you people will write with because. If I have an opportunity to do the career in science, I would like to take the special subject physics because I like the physics subject very much. There are many things are there. There are the circular motions, then there are measurement. Many chapters are there in physics. That's why I would like to take physics. So in this way, write answer in 3 to 4 sentences. It means 5 to 7 lines. In this way, माय डिअर चिल्ड्रन, अशा पद्धतीने आपल्याला A1, A2, A3, A4 अँड A5 अशा ॲक्टिव्हिटी आपल्याला करता येतील. आणि अशाच ॲक्टिव्हिटी मग पॅसेज कुठलाही असो, सीन असो की अनसीन असो, ॲक्टिव्हिटी अशाच करायच्या आहेत. सुरुवातीला ॲक्टिव्हिटी वाचूया A1, A2, A3, देन वी विल गो टू द पॅसेज अँड वी विल फाइंड आउट द आन्सर्स. नाव वी हॅव सीन वन एक्झाम्पल फ्रॉम आवर टेक्स्टबुक. वी विल सी वन मोर एक्झाम्पल फ्रॉम आवर टेक्स्टबुक दॅट वॉज देअर फॉर आवर बोर्ड एक्झाम, जे मार्च 2020ला जे ठिकाणी आलेलं होतं. तर ते एक अजून आपण एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया की सीन पॅसेज टेक्स्च्युअल पॅसेजला कशा पद्धतीने सॉल्व करायचं.